आज मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्यामध्ये ह्या ओबीसी आरक्षणाचा विषय आणि त्या संदर्भातील ज्या गोष्टी घडत आहेत त्या संदर्भामध्ये अनेक सन्माननीय मंत्री महोदयांनी काही मागण्या केल्या, आपली मतं मांडली आणि सगळ्यांनी एकच मागणी केली की जोपर्यंत ओबीसी ज्या निवडणुका घ्यायच्या त्या ओबीसी बरोबरच घ्यायला हव्यात आणि त्यासाठी जो डाटा गोळा करायचा तो गोळा करेपर्यंत या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात याव्या। त्याप्रमाणे मग आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने असा ठराव पास केला की इलेक्शन कमिशनला कळवण्यात यावं की डाटा गोळा झाल्यानंतरच या सगळ्या इलेक्शन्स आम्ही घेऊ, तोपर्यंत त्या इलेक्शन घेण्यात येऊ नये। अशा प्रकारची जे आहे एक ठराव तो आता तयार होऊन त्याच्याकडे ताबडतोब इलेक्शन कमिशनकडे जाईल। थोडक्यात म्हणजे ओबीसी शिवाय इलेक्शन होऊ नये अशा प्रकारचा हा मंत्रिमंडळाचा ठराव आहे। त्यानंतर आणखीन 2 गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये याच्यासाठी या कामासाठी एक आज ऑफिसर जे सेक्रेटरी जो आहे हा फक्त त्या कामासाठी आपण नेमला पाहिजे आणि त्यांनी आयोगांबरोबर संपर्क साधून हे काम रात्रंदिवस पूर्ण करायला हवं। मग त्यासाठी भांगे नावाचे एक अधिकारी आहे सेक्रेटरी, त्यांची त्या कामासाठी नियुक्ती करावी अशा रीतीची सुद्धा चर्चा झाली, ज्याला मुख्यमंत्र्यांनी संमती दिलेली आहे। तिसरी गोष्ट होती की त्यांना फंड्स देण्याच्या संदर्भामध्ये तर आता त्यांना कामापुरते जे पैसे लागत आहेत ते पैसे जे आहेत मंजूर करून पाठवलेले आहेत, परंतु त्यांना जी मोठी रक्कम पाहिजे आहे मग ती 350 कोटी आहे का 400 कोटी आहे, ती सगळी रक्कम जी आहे येत्या पुरवणी मागणीमध्ये जो आता आपला जो अधिवेशन आता आपला सुरू होईल त्या पुरवणी मागणीमध्ये हे सगळ्या पैसे जे आहेत टाकण्यात येतील आणि त्याची मंजुरी जी आहे विधिमंडळाकडून विधानसभेमध्ये घेण्यात येईल आणि त्याप्रमाणे मग त्या आयोगाने केलेल्या मागण्यांची सगळी पूर्तता करण्यात येईल। तर अशा रीतीने महत्त्वाच्या 3-4 गोष्टीवर सन्माननीय मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेतलेले आहेत। प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे की या सब जे सांगितलं ते त्याच्यावर हेच चाल पुढे हिंदी सर हिंदी जो है आज ओबीसी के बारे में जो भी चर्चा हुई है मंत्रिमंडल में, महाराष्ट्र के मुख्यमंत्री के सम्मानीय आदरणीय मुख्यमंत्री थे तो वहाँ सारे मंत्री लोगों ने कहा कि ओबीसी के सिवा इलेक्शन लेना ठीक नहीं होगा, इसलिए ये पारित किया गया प्रस्ताव कि ओबीसी का डाटा जमा करके तुरंत जो है ओबीसी को न्याय मिलना चाहिए, इसलिए तब तक के लिए सारे इलेक्शन जो है उसको पोस्टपोन किए जाए, नंबर 1। नंबर 2, अब काम के लिए काम चलाने के लिए उनके पास जो पैसा उनको चाहिए था वो दिया है, बाकी जो बड़ी रकम है वो आने वाला जो सेशन है अधिवेशन है विधानसभा का उसमें जो है वो उसको मान्यता दी जाएंगी और सारा पैसा जो मांग रहे हैं आयोग वो ठीक ढंग से उनको दिया जाएगा। वो प्रस्ताव वहाँ भी पारित कर लेंगे हम विधानमंडल में अधिवेशन में। और तीसरी बात, इसके लिए भांगे नाम के एक सेक्रेटरी जो है उनकी जो है तुरंत ताबड़तोड़ नियुक्ति करेंगे कि जो सिर्फ वो यही काम करेंगे कि आयोग के साथ संपर्क करते हुए ये डाटा जमा करने का काम तुरंत शुरू करेंगे। तो ये 3 मुद्दे के ऊपर मंत्रिमंडल ने आदरणीय मुख्यमंत्री महोदय के अध्यक्षता में निर्णय लिए हैं। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा काही आडकाठी येऊ शकते का? तुम्ही जे निवडणूक आयोगाला विनंती करणारा ठराव मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे की आम्ही ओबीसी शिवाय निवडणूक घेऊ नये घेता येणार। बिल्कुल साहब, देवेंद्र फडणवीस ने आरोप लगाया है कि उन्होंने पहले ही सुझाया था कि इस तरह की चीजें होनी चाहिए। चलो ठीक है। और बात यह है कि आप अगर वो बोलते हैं आज सुप्रीम कोर्ट में भारत सरकार ने क्या कहा कि ये जो डाटा जमा कर दिया है, देखिए मैंने फिर से कहता हूँ मैं
हमने बात सुप्रीम कोर्ट में रखी कि हम लोग महात्मा फुले समता परिषद हम सुप्रीम कोर्ट में गए थे कि 2011 के जनगणना में ओबीसी की जनगणना की जाए। उसके बाद में जो है मुंडे साहब, मोइली साहब, फिर सारे जो यादव लीडर्स वो सारे खड़े हो गए और उन्होंने कहा कि जनगणना ओबीसी की 2011 के जनगणना के साथ करो। उसके ऊपर जो है प्रणब मुखर्जी साहब ने ये कहा था कि भाई 100 लोग खड़े हैं तो अब इसको जो हमको काम करना होगा, और उन्होंने वो कहा कि हम जनगणना करेंगे, मगर वो जनगणना जो है हट के दूसरे जो सेंसस कमीशन से करना था वो नहीं किया। वो आरडीडी ग्राम विकास और नगर विकास के माध्यम से, 2 डिपार्टमेंट के माध्यम से वो डाटा जमा कर दिया गया। अब वो डाटा जो मुंडे साहब ने भी कहा था ये ओबीसी का जो डाटा हमको चाहिए, और उसके ऊपर वो जो डाटा जमा कर दिया था अभी तक। फिर फडणवीस साहब जब मुख्यमंत्री थे उन्होंने अध्यादेश निकाला तो केंद्र सरकार को, नीति आयोग को वहाँ यहाँ लिखा कि हमको ये ओबीसी की जो ये ट्रिपल टेस्ट पूरी करने के लिए वो एम्पिरिकल डाटा दो, मतलब ओबीसी का डाटा दो। तो सबको ये मालूम था कि ये ओबीसी का डाटा है जो उन्होंने जमा कर दिया। आज उन्होंने बिल्कुल जो है भारत सरकार ने पलटी मार दी कि ओबीसी का डाटा हमने जमा किया ही नहीं है। वो डाटा ओबीसी का नहीं है, वो डाटा सिर्फ सोशो इकोनॉमिक है। तो उसमें जो हमारे वकील ने कहा कि आगे आप पढ़ो, सोशियो इकोनॉमिक कास्ट सेंसस है। तो मगर फिर भी जो मानने के लिए तैयार नहीं। उन्होंने ये भी कहा कि उसमें काफ़ी गलतियां हैं। फिर जो वहाँ के जो विल्सन जो डीएमके के वो भी वकील खड़े थे, उन्होंने कहा कि भाई स्टैंडिंग कमेटी पार्लियामेंट के सामने एक गवर्नमेंट ने कहा कि 98.87% डाटा करेक्ट है। अब एक जगह तुम ये कहते हो पार्लियामेंट कमेटी के सामने कि 98.87% डाटा करेक्ट है, और आप बोलते हैं यह जो है डाटा बिल्कुल फिजूल है, सब गलत है। तो हमने कहा जो डाटा हमको दे दो, हम दुरुस्त करेंगे, या हमको जो ओबीसी है वो देखेंगे। हमारा सब राज्यों को अपना अपना डाटा दे दो, अपनी अपनी दुरुस्तियाँ जो अगर है उसमें कुछ गलतियाँ तो दुरुस्त करेंगे, उसको यूज़ करेंगे। मगर भारत सरकार के वकील मानने के लिए तैयार नहीं। इसलिए ये जो 2 केस थे उसमें से एक केस जो है वो हमारे खिलाफ गई कि भाई वो डाटा नहीं देंगे, नहीं दे रहे हैं, खत्म हुई बात। जो हम डाटा दे दो, कोर्ट कहे भारत सरकार को कि डाटा दे दो, ये पहली केस थी जिसके ऊपर 2 दिन चर्चा हुई। और हमारे तरफ से जो है शेखर नाफड़े साहब, मुकुल रोहटगी, दुष्यंत दवे, फिर विल्सन आदि बड़े अच्छे वकील जो है 2 दिन बहस करते रहे कि वो डाटा हमको देने के लिए कहो, मगर उन्होंने नहीं दिया। फिर दूसरी केस ये थी कि जो मुकुल रोहटगी और सब लोगों ने सामने रखी कि एक तो इलेक्शन साथ सब हो जाए, हम जल्द से जल्द 3 महीने के भीतर, पहले हम 6 महीने बोले थे, 3 महीने के भीतर हम रात दिन एक करते और आपको डाटा जमा करके देंगे। सब इलेक्शन जैसे ओबीसी के साथ किए जाए, या तो जुलाई तक जो है, या 3 या 4 महीने तक जो है सारा इलेक्शन पोस्टपोन किया जाए, और तब तक हम डाटा जमा कर दें। दोनों ऑप्शन हमने रखे थे कि एक तो सारा इलेक्शन एक साथ हो, या सारा इलेक्शन आगे किया जाए और डाटा जो है हम रात दिन एक करते हुए जमा करें। ये भी कहा, उसके बावजूद जो है दुर्भाग्यवश जो है वो उन्होंने कहा कि नहीं, ये इलेक्शन करो, जनरल में करो, ये करो, ऐसी कुछ बातें हैं। अभी 17 जनवरी को फिर से उन्होंने कहा है कि हम 17 जनवरी को फिर से क्या क्या हुआ है इसका जायजा लेंगे और फिर आगे बोलेंगे। सर, साधारणतः असा तज्ञांचं असं म्हणणं आहे की भूकंप किंवा एखादी मोठ्या आपत्ती व्यतिरिक्त अशा निवडणुकांचा कालावधी वाढवता येत नाही, आणि सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं ठीक आहे। आमच्या असा शेवटी लोकशाही आहे काय, हे मंत्रिमंडळ जे आहे लोकांनी सरकार निर्माण लोकांनी केलेलं आहे, ज्या लोकांमध्ये 54% ओबीसी आहेत,
आणि त्याच लोकांवर त्यांच्या अधिकारावर त्यांच्या कायद्यानं दिलेल्या अधिकारावर जर गदा येत असेल, आम्ही हेही सांगितलं की बा सरकार हे चुकलं का सरकार ते चुकलं बाजूला चला, परंतु 54% लोक जे आहे या लोकशाहीतले त्यांनी काय गुन्हा केला की त्यांचा तुम्ही हक्क डावलता आहात, त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे, ही सुद्धा बाजू आमच्या वकिलांनी तिथे मांडली. एक ओबीसी घटकांचे नेते म्हणून तिथे त्यांनी ते वकील म्हणून ते उभे राहिले. पण दुर्दैवाने जे काही झालं ते तुमच्या समोर आहे. चौकटीत हा निर्णय निवडणुका पुढे ढकलण्याचा तो बसू शकतोय का या परिस्थितीमध्ये? मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे आणि तो त्यांना कळवण्यात येईल इलेक्शन कमिशनला की निवडणुका ज्या आहेत पुढे जोपर्यंत डाटा जमा होत नाही आणि ओबीसीचं सुद्धा इन्क्लुजन त्याच्यामध्ये होत नाही, ओबीसीचा हा जो गुत्था जो आहे तो सुटत नाही तोपर्यंत इलेक्शन पुढे ढकलण्यात यावं. आमदारांचा आरोप आहे की याला सर्वस्वी महाविकास आघाडी आणि याचं उत्तर दिलेलं आहे. दुर्लक्ष केलं गेलं. थांबा हो तुम्ही, आता मी मगापासून काय बोललो की ज्या गोष्टीला मुंडे साहेबांपासून तर फडणवीसांपर्यंत सगळ्यांनी सांगितलं हा ओबीसीचा डाटा आहे, त्याचा एम्पिरिकल डाटा फडणवीसांनी मागितला. मुंडे साहेबांनी समीर भुजबळ, पवार साहेब, मोईली वगैरे यादव सगळे उभे राहिले होते की ओबीसीची जनगणना करा, त्याप्रमाणे ते केली. आता ते म्हणतात बरं त्यांची जी पत्र आली फडणवीसांपासून त्याच्यात हे कुठेच म्हटलेलं नव्हतं की हा ओबीसीचा डाटा तुम्ही आमच्याकडे मागू नका, ओबीसीचा डाटा आमच्याकडे नाही. ते काय सांगत राहिले, याच्यात चुका आहे. काय सांगत राहिले, या आम्हाला दुरुस्ती करायची आहे. दुरुस्ती करण्यासाठी पनघडिया म्हणून त्यांची नेमणूक केली चेअरमन म्हणून. त्याला 5 सदस्य द्यायचे होते. 5 वर्षामध्ये भारत सरकारने त्यांना सदस्य दिले नाहीत. पनघडिया राजीनामा देऊन निघून गेले. हा सुद्धा मुद्दा जो आहे सुप्रीम कोर्टामध्ये चर्चेला गेला की त्यांची जबाबदारी होती, त्यांनी ती पार पाडली नाही. शेवटी त्यांनी एकदमच दुसराच स्टँड घेतला की हा ओबीसीचाच डाटा नाही, संपला विषय. काय करणार आता, ही अशी परिस्थिती आहे. हा सुद्धा मुद्दा आला की जनगणना करणं हे काम फक्त भारत सरकारचंच आहे आणि सेन्सस कमिशन करणार, दुसरे राज्य कशी काय करू शकतात, हा सुद्धा मुद्दा जो आहे तिथे चर्चेला आला. आता हे सगळे मुद्दे जे मांडले त्याच्यानंतर जो निर्णय आला तो हा आहे आणि त्याच्यावर जे आहे आता जे काही मंत्रिमंडळाने जे मांडलं. सर, हा निर्णय जो आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा देशाला सगळ्याच ठिकाणी लागू होणार आहे. आता हा महाराष्ट्रापुरता जरी आपल्याला दिसत असला तर याचा इम्पॅक्ट आमच्या केसनंतर एक मध्य प्रदेशची केस आली. ते मला असं वाटतं एका संस्थेपुरती काहीतरी आली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी ओबीसीचा जो आहे हे केला होता, म्हणजे निर्णय घेतला होता आणि ओबीसीला काहीतरी ते पद दिलं होतं. तर त्यांनी ते सुद्धा सांगितलं की नाही आता हा निर्णय सगळ्यांना लागू झालेला आहे. त्याच्यामुळे परत पॉंडिचेरीची तिथे केस आलेली आहे. परत आणखी दुसरे जे आहेत लोकांच्या केसेस चालत आणि काही लोकांनी जे आहे त्यांचा निर्णय 4 मार्चला आल्यानंतर काही लोकांनी निवडणुका घेतल्या. आता तिथे सुद्धा जर कोर्टामध्ये गेलं तर तिथे काय ते म्हणाले की आम्ही बघू काय करायचं, ते करेक्टिव्ह डिसिजन काय घ्यायचे ते. त्याच्यामुळे आता अख्ख्या देशामध्ये आता कर्नाटकची केस परत आहे तिथे सगळ्याच्या, आणि हा सगळा निर्णय जो आहे हा सगळ्यांना लागू होत आहे. त्यामुळे माझी आपल्याद्वारे सर्व संसद सदस्यांना, सर्व लोकसभेच्या सदस्यांना, सारे जो सांसद है वो इसके ऊपर जो है विचार विमर्श करें कि सारे देश को जो है अब ये कानून मतलब कि ये निर्णय लागू हो रहा है और ओबीसी का हक जो है मारा जा रहा है. तो इसके लिए कुछ न कुछ पार्लियामेंट में आवाज़ उठाकर सरकार कुछ कदम उठाए, इसके लिए सारे सांसदों ने कोशिश करनी चाहिए. ऐसी में जो है सारे सांसदों को विनती करता हूँ. थँक्यू.